शिवाय न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आपण पाहिलं की परवाच्या दिवशी एक खूपच गंभीर घटना घडलेली. भाग्यश्री नावाच्या भाग्यश्री भंडारी हिने शिक्षकांच्या जाचाला कंटाळून तिच्या रूममध्ये जाऊन तिने सुसाईड केलेलं होतं. आणि ती ज्या सह्याद्री करिअर अकॅडमीमध्ये शिकते, तर त्या अकॅडमीचं या ठिकाणी जे मैदान आहे इथं फिजिकल वगैरे या मुलांची शारीरिक चाचणी घेतली जाते. आणि ह्या मुली इथंच आजूबाजूला कुठं रूम घेऊन राहतात. या लेखी परीक्षा वगैरे होतात, त्यांच्या लेखी अभ्यास देखील होतो. आता आपण इथं पाहूया का अनेक पोलीस भरतीसाठी किंवा बाकी वनरक्षक भरती वेगवेगळ्या भरतीसाठी ह्या मुली बाहेरून जुन्नर नाही तर खूप लांबून लांबून या ठिकाणी शिक्षणासाठी येतात. तर आता ही सगळी मुलं जमलेली आहे. त्यांनी आपल्याला कॉन्टॅक्ट केला का म्हणाले की आम्हाला देखील आमचं म्हणणं द्यायचं आहे, खरी वस्तुस्थिती काय आहे ते सांगायचे. तर आपण त्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता का शेकडो मुली या ठिकाणी आहेत. तर गायकर सर आहेत का? नाहीत. अच्छा. तर काही त्या जी भाग्यश्री होती तिच्याबरोबर कुणी आहे का तिच्या वर्गात किंवा याच्या शिकणार तुमच्यापैकी? सर्व त्याच क्लासमध्ये. परवा घटना घडली काहीतरी, तिला अपमानित केलं, काय घडलं होतं तेव्हा वर्गात? असं काही नाही. जे ग्राउंडला नव्हते आले त्यांना सरांनी उभं केलं होतं आणि स्पेसिफिक असं तिला काही बोललेलं नाहीत. सर सर्वांना बोलत होते. ते कुठं बोलले? हेच ग्राउंडवर बोलले का? नाही, क्लासमध्ये बोलत होते. म्हणजे काय कशामुळे त्यांना 25 जणींना उभं केलं होतं? ज्या शनिवारी ग्राउंडला नव्हत्या आल्या त्यांना उभं केलं होतं सरांनी. सर विचारत होते का नाही आले, कारण विचारत होते. तुम्ही विचारलं का? आदल्या दिवशी जे म्हणजे गैरहजर असतात ना ग्राउंडला, तर सर दुसऱ्या दिवशी त्यांना उभं करतात आणि सर विचारतात काल तुम्ही का नव्हते, त्याचं आम्हाला म्हणजे नाही का कारण सांगा. तुम्ही म्हणजे ग्राउंडच्या वेळेमध्ये तुम्ही गेले होते, कुठं जातात, तुम्ही काय करतात नाही, हे सगळं म्हणजे नाही का सर विचारतात. गैरहजेरीचं कारण सरांनी उभं केलं. 25 ते 30 मुलींना सरांनी उभं केलं. सर म्हटले का कुठं गेले होते सगळे, कारण सांगा बाबा, टाईमपास नको करू, भरती आली जवळ नाही का, चांगल्या प्रकारे तुम्ही ग्राउंड करा, लेक्चर करा, भरती होऊन जाशाल, सगळ्या गोष्टी. सर वैयक्तिक कोणालाही काय बोलले नव्हते, आम्ही सगळे तिथे लेक्चरमध्येच होतो. सर वैयक्तिक कोणालाच काही बोलले नाही. मला सांगा, आता जी 25 मुली गैरहजर होत्या त्यापैकी कोणी आहे का इथं? कोण आहेत त्या ज्यांना उभं केलं होतं? तुम्हाला उभं केलं हो, होतं? मला पण उभं केलं होतं. काय म्हणून? गैरहजर होते शनिवारी म्हणून. अच्छा. मग 25 जण तिथं उभं केलं, काय म्हणाले सर तुम्हाला? सर काही नाही, जास्त सगळ्यांना, सर्व मुलींना उभं केलं आणि प्रत्येकाला कारण विचारत होते की बाबा तुम्ही का नव्हते आले ग्राउंडला. आणि त्याच्यानंतर सर सगळ्यांनाच बोलले की तुम्ही प्रामाणिकपणे ग्राउंड करा, प्रामाणिकपणे लेखीचा अभ्यास करा, तुम्ही भरती व्हाल, तुमचा फायदा आहे. आणि त्याच्यानंतर सर तसं म्हणायला पर्सनली कोणाला काही बोलत नाही, ग्राउंडवरून सगळ्यांनाच बोलतात. तुम्हाला वैयक्तिक काय बोलले? वैयक्तिक कुणालाच काही बोललेले नाहीत सर. ते असं म्हणाले की भाग्यश्रीताई तुम्ही कुठे होतात असा काही उल्लेख नाही केलेला. असं काही उल्लेख नाही. वैयक्तिक कोणालाच नाही केलं. नाही केलेला. कुणाचं नाव घेऊन नाही बोललेले सर. नाव घेऊन बोलले नाही बोलले. बर. मग त्यांचं असं म्हणणं होतं की सरांच्या बोलल्यावरती मेंटली टॉर्चर झाली, पण ती याच्या आधी पण टॉर्चर होती, डिस्टर्ब होती ती याच्या आधी पण. सर टॉर्चर वगैरे केलेलं नाही. ती मी ठीक आहे. तुम्ही कोण? सुरभीर सिंग. मी त्याच सिनियरच्या क्लासमध्येच बसते. बर. काय होतं तिला? काय त्रास होत होता का मेंटली? काय आता तिचा पर्सनल प्रॉब्लेम आहे, ते काही मी बोलू शकत नाही, पण ती मेंटली डिस्टर्ब होती, याच्या आधी पण डिस्टर्ब होती. तिच्या रूमला काय तिचं म्हणजे तुम्ही काय रूम मध्ये होता? हो, आम्ही म्हणजे 15 दिवसापूर्वीच मी तिच्यापासून लांब झाले होते. आम्ही रूम शिफ्ट केली होती. किती जणी तुम्ही राहत होते का? पहिल्यांदा आम्ही चौघी राहत होतो. चौघी? त्या 2 बहिणी आणि माझी एक मैत्रीण होती ती. आणि तुम्ही स्वतः. काय कशामुळे तुम्ही रूम शिफ्ट केली? सर ती म्हणजे जेव्हा आम्ही पहिल्या नवीन आलो होतो तेव्हा तिच्याबद्दल काही एवढी आयडिया नव्हती. तर ती पहिल्यापासूनच आहे ना असं धमकी द्यायची किंवा नाही का सुसाईड अटेम्प्ट्स करायची. पहिला पण तिने 2 वेळा सुसाईड अटेम्प्ट केला होता. तुमच्या समोर? हो, म्हणजे मी एकदा लॅबला होते आणि त्याच्या आधी ती एकदा रात्री 12:30 वाजता पाटाला गेली होती. म्हणजे तिकडे पाट आहे ना, तिकडे सुसाईड करायला गेली होती. आणि त्याच्यानंतर आम्ही तिकडून तिला समजूत घालून आणलं होतं. ती बोलली याच्या पुढं म्हणजे नाही का आम्ही असं करणार नाही. आणि त्याच्यानंतर एकदा अकॅडमीला सुट्टी होती, रविवार होता आणि मी लॅबमध्ये अभ्यास करत बसले होते. तर तेव्हा पण तिने नाही का असं मेसेज केला मला की मी मरणार आहे, तू रूमवर ये. पण माझा फोन एरोप्लेन मोडला होता, मी काही चेक नव्हतं केलं. नंतर मी सहज बाहेर आले होते थोडंसं रिलॅक्स व्हा म्हणून. तर मी डेटा ऑन केला आणि पाहिलं तर तिचे मेसेज पडले होते. मी रूमला आले तर तिने नाही का खुर्ची वगैरे मांडली होती, वरती फासाचं वगैरे तयार केलं होतं. तेव्हा पण आम्ही सगळ्यांनी म्हणजे रूममेट्स होतो, आम्ही समजूत घातली तिची की बाई असं करू नको. तुम्ही ते मेसेज पहिले रूमला आले हो. आणि तिने याची तयारी केली होती. मग तिला कारण विचारलं असेल तुम्ही?
कारण ती सांगतच नव्हती, फक्त रडायची. कारण वगैरे काही सांगितलं नाही. आणि सारखं तिचं असं चालू होतं, उद्या आमच्या करिअरवर नको त्रास, म्हणजे आमच्या करिअरला काही प्रॉब्लेम नको यायला, म्हणून आम्ही ती रूम सोडून दिली होती. तुम्ही आता म्हणताय का तिने मेसेज केला होता, तुमच्याकडे पुरावा आहे का त्या मेसेजचा? पुरावा आहे, हे पहा. पुरावा काढूनच ठेवलाय तुम्ही. हो. हा काय स्क्रीनशॉट आहे का? मी हे बघा किती तारखेचा आहे हा? 24 मेचा आहे. 24 मेला. दिवशी काढलं म्हणून त्याची तारीख नाही ते. 24 मेचा आहे. मी मरणार आहे, तू ये रूमवर. आणि रडते 3:38 हो. केला होता. हां. हे काय व्हॉट्सअप अकाउंट हे आहे का तिचं? मी कोणाचं इंस्टाग्रामवर केलं का नाही व्हॉट्सअप? व्हॉट्सअपवर केलेलं आहे. ते ओपन करा का त्यांचं नाव का काय delete? नाही, आता त्यांनी ते सगळं डिलीट केलं आहे. म्हणजे मी घरी जाताना ना उगाच घरच्यांना नको काही प्रॉब्लेम म्हणून मी ते सगळं चॅट्स वगैरे डिलीट करून टाकल्या होत्या. बस ते पुरावे, उद्या तिने आम्हाला नको याचा त्रास द्यायला म्हणून मी फक्त ते स्क्रीनशॉट ठेवले होते. स्क्रीनशॉट? हां. अजून काय स्क्रीनशॉट आहेत? नाही, एवढेच आहेत. बरं. म्हणजे ते चॅटिंग तुम्ही डिलीट केलं का घरच्यांनी जर बाय चान्स मोबाईल पाहिला तर विनाकारण तुम्हाला मला नको त्रास? म्हणून मी डिलीट केलं ते. मग काय कारण नव्हते सांगत का ती नाही, कशामुळे? कारण नव्हती ती सांगत. कधी घटना घडली? ती ह्याच्या आधी जे तिने मला मेसेज केले ते 24 मेला मेसेज केलेले 24 मेची घटना आहे. 2026. हां. मग तुम्ही कोणाला बोलला हा विषय? कुणालाच नाही. मी म्हणजे म्हटलं नको तिची बदनामी व्हायला किंवा इमेज नको खराब व्हायला, म्हणून मी कोणाला काही सांगितलं नव्हतं. मग तिचं कसं एकंदरीत अभ्यास वगैरे करायची का आपलं कसं होतं? ती म्हणजे जास्त कोणात मिसळत नव्हती, अशी एकटी राहायची, काय म्हणजे डिस्टर्ब असायची, म्हणजे कधी कधी रडायची, काही कारण नव्हती सांगत. बरं, फोनवर वगैरे काय कुणाशी कॉन्टॅक्ट? ते एवढं म्हणजे पर्सनली काय तिचं माहीत नाही आम्हाला. बट तुमच्याशी कशी वागायची? म्हणजे नॉर्मलच कामापुरतंच तेवढं असायचं. रूममेट होतो तेवढंच असायचं. एकटी रडत बसायची वगैरे? हो. आणि ती सोमवारी क्लासला यायच्या आधी ना ती रडत होती. ती क्लासला आली तेव्हा अगोदरच सहल रडत होती? यायच्या आधी. हो, जेव्हा सर ती जास्त लेक्चर काही बोललेलेच नाहीये. आता आम्ही पण होतो ना, सर काहीच नाही बोलले. सर फक्त एवढे बोलले की जे नव्हते ग्राउंडला तेवढे उभे राहा. सरांनी सगळं मुलं मुली उभे केले. सरांनी फक्त विचारलं का नाही आले. असेल ती घरनं आली होती, ती आधीच रडत होती. बर. बाकी काहीच नाही. सर फक्त म्हटले उभे राहा, नाही का जे आले नाही त्यांना का नव्हते कारण सांगा. म्हणजे कोणाला एकेकालाही सरांनी कारण नाही विचारलं का, एक मुलगा मला कारण सांगा, एक मुलगी मला कारण सांगा का तुम्ही का नव्हते शनिवारी, नाही का. सर फक्त बोलले की व्यवस्थित करा, प्रयत्न करत राहा, हे करा, सगळं होऊन जाईल. मला सांगा तुम्ही का ती दर शनिवारी रविवारी गावी जायची? काही माहीत नाही त्याच्यानंतर. नाही जायची का नाही? जात असेल. तुम्ही एकत्र होता? किती दिवस एकत्र राहिले? मी 1 महिना, एक 1.5 महिना. हां. मग ती दर शनिवारी रविवारी गावी जायची माहिती आहे का तुम्हाला? दर शनिवारी असं नक्की नव्हतं तिचं, कधीतरीच जायची. समजा घरून कोणाचा फोन आला फॅमिलीचा तरच जात होती. अच्छा. हां, दर शनिवार रविवारी मग नव्हतं. सर उभं करायचे का तिला? मग जर पॅरेंट्सनी जर तिला म्हणजे अर्ज दिला असेल किंवा पॅरेंट्सनी वगैरे केला असेल कॉल तर नव्हते करत. म्हणजे करून विचारायचे की बाबा तुझा अर्ज वगैरे आलाय का? हां आलाय तर बस खाली. म्हणजे जे पहिल्यांदाच उभं केलं का यापूर्वी तिला उभं केलं जायचं? नाही, यापूर्वी नव्हतं केलं, तिला पहिल्यांदाच उभं केलं होतं. बर. म्हणजे उभं पण नव्हतं केलं सरांनी. सर बोलले की शनिवारी कोण कोण ग्राउंडला नव्हतं त्यांनी उभे राहा. आणि मग सर्व मुलं आणि मुली उभे राहिलेले, जवळजवळ 30-35 मुलं असतील. आमच्या अकॅडमीचं ते रूलच आहे म्हणजे मला सांगा, ज्या वर्ग खोलीमध्ये तुम्ही किती मुलं मुली असतात तिथं टोटल एका वर्ग खोलीत? 250. इतकी मोठी रूम आहे ती? हां, मग त्याच्यामध्ये काय CCTV वगैरे काय आहे का? आहे CCTV प्रत्येक क्लासमध्ये आहे. अच्छा, म्हणजे CCTV फक्त व्हिडिओ दिसतो का आवाज पण रेकॉर्ड होतो काय माहिती? व्हिडिओ दिसतो. आवाज रेकॉर्ड होतो वगैरे काय? त्याची कल्पना नाही आम्हाला, पण व्हिडिओ रेकॉर्डिंग व्हिडिओ आहे. म्हणजे कॅबिन मधून आहे ना, तिथं हे सरांचं कॅम्प्युटर आहे ना, तर तिथून दिसतं की आम्ही येतोय जातोय दिसतो. म्हणजे इथं ती फिजिकल साठी यायची का ती मुलगी? तिची बहीण ना, ती माझ्या म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये ना हां तिची छोटी बहीण आहे. आमच्या ग्राउंडवर ना डिटेल पाडलेत असे. तर तिची छोटी बहीण माझ्या डिटेलला आहे, आमच्या ट्रूपला आहे. आणि तिची जी बारकी बहीण आहे ती 4 नंबरच्या ट्रूपला आहे. पण तिच्या म्हणजे मोठी बहीण ती आत्ता जी म्हणजे ती घेतली नाही, तिने जी हां, तर त्या ट्रूपमध्ये ना ती म्हणजे अशी रेग्युलर नसायची. त्यांचं पण असं म्हणणं, तुम्ही त्या ट्रूपच्या मेंबरला विचारू शकता.
ती अशी रेग्युलर नसती. आणि तिच्या बहिणीचं असं मत आहे की ती रोज ग्राउंडला होती तिच्या बारक्या बहिणीसोबत, तर ती ग्राउंडला येत नव्हती. आणि तिच्या बहिणीने असं पण सांगितलं की तिच्या बाकीच्या मैत्रिणींना सवलत होती ग्राउंडमध्ये, तर ग्राउंडमध्ये कुणालाही सवलत नव्हती. तुम्ही जर अर्ज देताय, तुमच्या पालकांचे फोन येतात ते मला की हां आता थोडा प्रॉब्लेम आहे त्यांना येता नाही येणार, तरच ग्राउंडला सुट्टी दिली जाते, तशी देत नव्हते. इथं 50 ग्राउंड आहे, माझं 45 ग्राउंड आहे, कोणाला सवलत दिली जात नाही. रेग्युलर कंपल्सरी ग्राउंड करण्याचे आणि इथं अर्ज देणे सुट्टी घ्यायची असेल तर. ग्राउंड केलं तरी तुम्हाला संध्याकाळी विद्यार्थ्यांसोबत तुम्हाला ग्राउंड करावं लागेल. म्हणजे असं कोणाला असं वेगळी वागणूक नाही, सगळ्यांना समानच वागणूक आहे. तिला का मग एवढं ती गैरहजर राहायची तेव्हा तिला उभं केलं जात नव्हतं, अचानक उभं केलं असं का मग? असं नाही, म्हणजे सरांनी असं काही नाव घेऊन उभं नाही केलं. सर काय बोलले की तुम्ही जे शनिवारी नव्हतं त्यांनी उभं राहा. आता तिने तिच्या मानेने उभी राहिली, ती थोडी की तिला सर म्हणले तू उठस, तू ग्राउंडलाच नव्हती, असे नाही बोलले सर तिला. आणि सर फीजवरून पण कधीच कुणाला टॉर्चर वगैरे करत नाही. सरांनी एक फिक्स डेट द्या, तुम्ही 10ला भरणार आहे, 15 तारखेला भरणार आहे. 5,000 रुपये भरले, ते फी भरली आहे. आणि छड्या द्यायची का सर? नाही, सरांनी छड्या नाही दिल्या. कुणाला काही छडी वगैरे काही देतात का सर? नाही त्याच्या पूर्वी आधी हा म्हणजे आलं नाही ना ग्राउंडवर तर मग द्यायचे पनिशमेंट म्हणून. जर सांगितलं नसेल तर, अर्ज दिला नसेल तर. तुम्हाला ऍक्सेप्ट चला एक शिक्षा आपल्या सुधारण्यासाठी करतायत. हो एक्सेप्ट आहे आम्हाला. आपले घरचे पण शिक्षा करतातच ना आपल्याला, मग सर एक पालकांच्या ठिकाणीच आहे आपल्या. मग का सांगणार वगैरे मारतात का? नाही. कुणाला पर्सनली टॉन्ट वगैरे करत नाही सर. कोणाच्या पर्सनल आयुष्यात सरांना काही इंटरफेअर नाही. एफआयआर मध्ये मी वाचली त्याच्यामध्ये का असं म्हटलंय, बागेश्वरताई तुम्ही कुठं गेल्या होत्या, दबक्या पावलाने गेल्या, तुमच्या लहान बहिणीला पण घेऊन गेल्या होत्या, तुम्ही बाहेर काय उद्योग करता वगैरे असं काहीच बोललेलं नाहीये सर. असं काहीच ह्या केलंच नाहीये सरांनी का तू काय बाहेर करती हे मला माहिती, या शब्दाचा प्रयोगच झालेला नाहीये. ते त्यांच्या स्वतःच्या मानाने काही पण बोलू शकतात. ते आम्ही काय असं बोलले, सर नाही बोलले. त्या 250 विद्यार्थ्यांना विचारा, त्या क्लासमध्ये सरांनी या शब्दाचा प्रयोग केला होता का तू बाहेर करती, मी सगळं मला माहिती आहे, या शब्दाचा प्रयोग झाला. कोणत्या शब्दाचा केला होता प्रयोग? शब्दाचा प्रयोग म्हणजे सरांनी काही अपशब्द नाही वापरले का तिला असं लईच वाईट वाटते. मी तुम्हाला सांगते ना, ती याच्या आधी पण मेंटली डिस्टर्ब होती. ती जेव्हा क्लासला आली त्या दिवशी पण ती रडत होती. आणि ती सर काय असं काही पर्सनली कोणाला बोलले नाही. सर फक्त म्हटले होते मुलांना तुम्ही ग्राउंड करा, तुम्ही तुमच्या लेखीचा अभ्यास करा, तुम्हाला भरती व्हायचं आहे, तुमचा रिझल्ट आहे. मग यात काय वाईट बोलले सर? आता सर एवढे पण बोलणार नाही, मग आपण पुढे कसे काय जाणार? ठीक आहे, अजून काही तुम्हाला काही सरांच्या बाबत शिकवणीबाबत बोलण्यावरून काय आहे का काय? काय नाही. हा? बरं त्या दिवशी काय झालं होतं, हे ज्या 2-3 मुली बोलतायत ते बरोबर आहे का? हा? बागेश्री वगैरे असं वैयक्तिक विचारलं का सरांनी? बागेश्री कुठे गेली वगैरे? असं वैयक्तिक सरांनी काय विचार कॉमन बोलत होते, कोणालाही पर्सनली बोलत नाही ते पर्सनली आले ना. नाही. पर्सनली असं काहीच नाही. एफआयआर मध्ये तर अशा पद्धतीने आपण पाहिलं तर अनेक मुली आहेत, या मुली वगैरे सांगतायत की त्या शिक्षक जे काय आहेत तर ते काय या बागेश्रीला बोलत नव्हते, ते सामूहिक बोलत होते. आणि ती क्लासमध्ये यायच्या आधीच काहीतरी डिस्टर्ब होती आणि रडत होती. आणि ती काय झालं मग ते बोलल्याच्या नंतर सरांनी उभं केलं, मग पुढं काय ती निघून गेली का? लगेच नाही गेली. आमची ना वॉशरूमची सुट्टी होती, त्या टायमिंगला त्या पिरियडमध्ये सगळेच जण बाहेर जातात. मग त्या गर्दीत ती ना नकळतपणे सरांना न सांगता निघून गेलेली आहे. एकटंच गेली का? हो. तिच्या शेजारी बेंचवर कोण बसलं होतं? बेंच नाही, चेअर आहे. चेअर आहे. चेअरच्या शेजारी कोण बसलं होतं तेव्हा? आहे का कोण एखादी मुलगी? आहेत ना, या ना दीदी या. काय मग ती आली, सरांनी उभं केलं, ती आली, बसल्यावर रडत होती, काय करत होती? हो रडत होती. मी तिच्या पाठीमागे बसली होती, मी पाहिलं होतं तिला रडताना. बर काय मग तू नाही विचारलं नाही मी, पण रडत होती ती. आणि काय फोनवर बोललीच नाही का? बोलायची नाही आम्ही म्हणजे जास्त काय विचारलं नाही मी तिला, पण ती रडत होती, मी पाहिलं होतं तिला सर काय लेक्चर वगैरे देत होते त्याच्यावर लक्ष नव्हतं तिचं काहीच? लेक्चरच्या आधी, सर वर्गात यायच्या आधी, मग ती निघून कशी गेली ती? लेक्चर संपल्यावर. बर मग सरांना फोन आला का काय झालं? मग सर अचानक कोणतरी मुलासोबत गेले असं कळलं? सरांना जेव्हा कळलं ना तर सरांनी असं एका सेकंदाचा पण विचार केला नाहीये. सर तिथेच होते का शिकवायला तेव्हा? हा, सरांनी त्यांचा फोन ना असा आपटला आणि लगेच निघून गेले. मग सर फोन घेतात का लेक्चरचा असताना? कळतं का त्यांना फोन येतो वगैरे काय? नाही, सायलेंट फोन असतो व्हायब्रेशनवर. आणि सरांना म्हणजे 2-3 वेळा फोन आले ना, दोनदा सरांनी हे केलं, कारण की सर शिकवित होते, आम्हाला गणित समजून सांगत होते. तर मग सरांना ते सरांचा फोन आला तर सरांनी उचलला आणि सरांनी ऐकलं आणि सर फोन तिथंच टाकून निघून गेले. टाकला का आपटला? आपटला असा जोरात. गडबडीत त्यांच्याकडून हातातून पडला तो, आपटला. आणि मग तसं घाईमध्ये आपण कसं असतो
विचार करत नाही आपलं काही जायचं आहे घाई घेऊन तसं. चला मग आता सर कोणत्या मुलासोबत गेले होते तिकडं? आहे का तो मुलगा कोणी काय? असं म्हटलं का सर एका मुलासोबत एक जे काय आहे तुम्ही आता उद्याचे पोलीस आहेत कोणाबरोबर तरी गेले असं कळलं का? मग ते दरवाजा वगैरे पाहिला तर ती मुलीने गळपास घेतलेला आढळून आलं. कोण होतं का? बोलू शकाल का तुम्ही काय घडलं होतं तेव्हा? कोण होतं? कुणासोबत? सरांनी कोणाची तुमची मदत घेतली असेल ना? तुम्ही होते का सरांसोबत? मी लेक्चरला होतो, लेक्चर हॉलमध्ये. सरांसोबत नव्हतं, इकडे नव्हतं, लेक्चर हॉलमध्ये होतो. तुम्ही तुम्ही काय तिथं म्हणजे प्रशिक्षण घेताय? हो, प्रशिक्षण. सर काय म्हणाले तुम्हाला? आम्हाला काय नाही, सरांनी पहिल्यांदा ग्राउंडला कोण नव्हते त्यांना उभं केलं सगळ्यांना. नाही, ते झालं आता. पण ते सर एका कोणत्या तरी मुलांसोबत त्या ठिकाणी गेले त्या मुलीच्या रूमवर काही तर ते कोण मुलगा होता असं जाऊन ते घ्यायचं नाही सांगता यायचं, कारण आम्ही पुढे बसलो होतो ना, त्याच्यामुळे पाठीमागं कोणाला नेलं ते आम्हाला नाही सांगता यायचं. कोणाला नाही. घेऊन पण गेले. इथं असेल ना कोणतरी, बोला ना काय हाय नाही आहे. नाही येतो, नाही येतो, कोण येतो? नाही सांगता ना, आम्ही पुढे बसलेलो होतो ना. तो नाही म्हणजे कोण नाही? म्हणजे तो मुलगा नसेल इथे, कारण आम्ही पुढे बसलेलो होतो ना. आम्ही पुढे बसलेलो होतो. आता एवढे मुलं आहेत म्हटल्यावरती मागच्या मुलांना कळणार नाही. ते कोण आहेत? तर आपण या ठिकाणी पाहतोय का ती मुलगी ऑलरेडी डिस्टर्ब होती. तिने अगोदर देखील सुसाईड करायचे प्रयत्न केले होते. सरांनी त्या मुलीचं नाव न करता फक्त सामूहिक सर्वांना उभं केलं होतं आणि सर त्यांना त्यांच्या भवितव्यासोबत समजा चुकीची जाणीव करून देत होते. आणि ही मुलगी पहिल्यापासून रडत होती आणि अचानक ही घटना घडलेली आहे. त्यामुळे जे मयूर डुमरे आहेत ते सर निर्दोष आहे असं तुम्हाला म्हणायचं का? मग हो, बरोबर. निर्दोष आहे सर निर्दोष. कारण जर ते नाही बोलले आमच्या भविष्यासाठी तर म्हणजे आम्हाला कोण बोलणार? कोण बोलणार? आई वडील नंतर गुरुच बोलणार आपल्याला. गुरु आपले शिक्षकच असतात. पोलीस बनवणे इतकं सोपं नाही आहे ना. आयुष्य गाढवायचे ते पहिलीतून दुसरीतून थोडी टाकणे. शिक्षकाचे कर्तव्य ते मुलांना बोलणं. चुकतंय तर वडील आपल्याला 2 शब्द बोलले तर आपण लगेच म्हणजे असं एवढं टोकाचं पाऊल घेत नाही ना, आपण त्यांचं ऐकतोच ना. ज्या दिवशी पालक आपल्या मुलाला अकॅडमीत घेऊन येतात तेव्हा पालकच सांगतात तुम्ही आमच्या मुलांकडे लक्ष द्या. त्याच्यानंतर पोरगा आपला मुलगा पोलीस होऊ शकतो ना. सरांची चूक नाही या गोष्टीमध्ये काही. गेल्या 2018 म्हणजे सर पर्सनली सर तिला काही बोललेलं नव्हते का तिने सुसाईड अटेम्प्ट करावा किंवा सुसाईड करावा, एवढं सर कोणाला पर्सनली बोलले नव्हते. त्याच्यामुळे कोणाला तिने काय कधी काय सरांबद्दल काय तक्रार वगैरे? नाही. तर इथं पाहू शकतोय का अनेक मुलं या सरांच्या जे आता ते जेलमध्ये आहेत त्यांच्या पाठिंब्यासाठी या ठिकाणी ग्राउंडवर जमलेले आहेत. त्यांचं म्हणणं आहे सर कोणतीही गोष्ट अशी पर्सनली वगैरे एखाद्याला टार्गेट करत नाहीत. मला एक गोष्ट बोलायची सर, मला बोलूशी वाटलं म्हणून पर्सनली मी माझं मत सांगतोय की तिचं असं म्हणणं आहे तिच्या बहिणीचं भाग्यश्रीच्या की तिने मला मेसेज केले. ती पहिल्यांदा एका स्टेटमेंटमध्ये बोलली की मला मेसेज केले, नंतर बोलली कॉल केले, असं काहीतरी तिने 2-3 स्टेटमेंट वेगळे दिले. तर मला त्याच्याबद्दल फक्त बोलायचं माझं पर्सनल मत आहे ते काय मी असं काय माझ्याकडे प्रूफ वगैरे काही नाही आहे. मग त्या दिवशी तिचे रिलेटिव्स आले होते अकॅडमीमध्ये. तर तिच्या रिलेटिव्हमध्ये एक जण कोणतरी असं मोबाईलवरती धरला आणि आम्हाला स्क्रीनशॉट दाखवले का कोण मुलं हसली वगैरे, माझ्याकडे नाव आहे तुम्हाला सगळ्यांना दाखवतो असं ते बोलले. वर्गात येऊन? वर्गात नाही, तिथं लेक्चरच्या बाहेर. तिथं कोण नव्हतं, मुलं सगळे बाहेर होते. तर मग ते स्क्रीनशॉट पाहून असं म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे का ते स्क्रीनशॉट एवढे होते की कमीत कमी 20 ते 25 मिनटं बोलायलाच लागणार तेव्हा ते स्क्रीनशॉट एवढं निघू शकतं. आणि असं नव्हतं का मेसेज तिचे एक साईड होते, मेसेज समोर मग रिप्लाय होता. मग माझा प्रश्न असा आहे थोडक्यात का तिने तिच्या मोठ्या बहिणीला जर मेसेज केले असतील की मी सुसाईड वगैरे करणार आहे, मला टेन्शन आहे असं तसं, मग तिच्या मोठ्या बहिणीकडे 15-20 मिनटं शिल्लक होते. मग तिच्या मोठ्या बहिणीने का कोणाला सांगितलं नाही का ती असं मेसेज केली तिने मला? तिने एक तर सरांना कॉल करायला पाहिजे होता किंवा तिने पोलीस स्टेशनला जाऊन सांगायला पाहिजे होतं माझ्या बहिणीने मला असे मेसेज केले. याच्यावर मला असं म्हणायचं आहे का तिने मोठ्या बहिणीला मेसेज न करता मेसेज तिने तिसऱ्याच कोणत्या तरी व्यक्तीला गेले. त्या व्यक्तीची बाचकर नावाचा मुलगा आहे, काहीतरी तो पोलीस झालेला आहे, इथंच प्रशिक्षण घेतलं नवनाथ बाचकर ठाण्याला आहे, त्याच्याशी काहीतरी ती बोलत होती. ते आता तपासामध्ये समोर येईल. ते आपण दाखवले की त्यांनी, ते बोलले की ती लोक ते हा ते बोलले असतील, पण माझं वैयक्तिक मत आहे का अशी माहिती समजली का बाचकर आणि या बागेश्वरमध्ये बोलणं झालं. बाचकरला पण ही म्हणाली का मी आता मरायला चालले म्हणून. ती म्हणली काय झालं म्हणले सरांनी माझा सर्वांच्या समोर माझी इज्जत घालवली म्हणून मी मरायला चाललेले आहे, मला काय जगायचं नाही. आणि अजून त्या बाचकर किंवा काय असे फोटो पाठवले तर एक मुलगा आणि एक मुलगी दिसतो, कदाचित त्यांचे जुने फोटो ते दाखवत असेल शेवटचं काय असं म्हणून ती निघून गेली आणि तिने तिकडं सुसाईड करायसाठी फोन बंद केला असेल कदाचित. आणि मग त्या बाचकरने यांना फोन केला सरांना. हा तो चौकशीचा भाग आहे, ते कोणी काय केलं. पण माझं असं वैयक्तिक मत आहे का तिच्या बहिणीने जे बोलली आहे की तिने मला मेसेज वगैरे केले, तर मला वाटत नाही ते तिच्या बहिणीला मेसेज केले तिने. ते मेसेज तिने कोणत्या तरी तिसऱ्या व्यक्तीला केलेत. त्या व्यक्तीपर्यंत जेव्हा सगळं जाईल तेव्हा तो व्यक्ती खरं सांगेल, तेव्हा सगळा तपास लागेल का नक्की काय विषय होता. सरांवर आरोप केला तो खोटा आहे.
नाही नाही, तुम्ही जे म्हणत होता का कोणतरी व्यक्ती आला स्क्रीनशॉट दाखवत होता, ते कधीचा प्रकार आणि काय प्रकार आहे? सोमवारी दुपारी त्याच दिवशी घटना घडली. रिलेटेड कोणीतरी आलं होतं. म्हणजे त्यांना असं दाखवायचं होतं का आमच्याकडे तो स्क्रीनशॉट आहेत तुमचे, तिने मेसेज केले होते टाईप का असे पोरं मला हसले, ते आम्हाला दाखवत होते मृत्यू झाल्यानंतर. त्याच्यावरून ते स्क्रीनशॉट पाहून असं वाटतं ती चॅटिंग 15-20 मिनटं जाऊ शकते, कमीत कमी 15-20 मिनटं. मग तेवढा वेळ जर समजा तिने बहिणीला मेसेज केले होते तर तिच्या बहिणीने मग सरांना किंवा पोलीस स्टेशनला का नाही सांगितलं? बहिणीनं जर पोलीस स्टेशनला जर सांगितलं असतं तर ती ताई आज वाचली असती ना. तिनं डायरेक्ट पोलीस स्टेशनला फोन करून सांगितलं असतं की म्हणजे सर माझी बहीण आहे, तिनं असे मला मेसेज केलेत, तुम्ही त्या घटनास्थळी जा म्हणून तिच्या रूमवरती जा. ती जर पोलीस जर तिथं गेले असते लवकर तर ती वाचली असती कदाचित. बरं, हे सरांचं जे आहेत मयूर डोंबरे हे एकटे मालक आहेत या अकॅडमीचे, का यांना पार्टनर आहे कोणी? आहे गायकर सर आहेत, ते जरा तब्येत बरी नाही त्यांची. बरी नाही. काही महिन्यापूर्वी ते पोलीस स्टेशनला पण गेले होते यांच्याच मॅटर सॉल्व्ह करण्यासाठी. असं काहीतरी कळलंय आम्हाला. नाही मॅटर नाही माहिती काय झालं, पण असं कळलंय आम्हाला. पण आता त्यांचं काहीतरी मॅटर नाही आता कळाले मला तरी, आता कळाले. बरं, मी आता पुन्हा एकदा मुलगी येतो, त्याच्यामध्ये फिर्यादीमध्ये एक उल्लेख आहे, एक मुलगी आहे, ते काय नाव होतं? डोके. अपूर्वा का काय आहे का कोण? अपूर्वा का काय डोके आहे का इथं कोण? डोके कोण आहे? डोके अपूर्वा डोकेच ना. मग कुठे आहेत त्या इथं अपूर्वा डोके? घरी असतील. घरी तुमच्या सोबतच शिकतात ना? हो. ते आता नाही तिथं? इथं नाही. कधीपासून नाही त्या इथं काय? तरी म्हणजे काही मुली रूमला राहतात आणि काही घरी राहतात, ती घरनं येऊन जाऊन करत होती. आता ती फिजिकलला नाही इथं टेस्टला वगैरे तुमचं चालू आहे? नाही आता टेस्ट वगैरे काही नाही सध्या. आज तुम्ही जमले ते करायला, पण आता त्याच्यामध्ये अपूर्व डोके नाहीये. नाही. ते अपूर्व डोकेंचा देखील फिर्यादीत उल्लेख झालेला आहे का अपूर्व डोके यांना या मुलीने सांगितलं होतं का मी असं करते, आणि मग तिने ते पुढं कळवलं, आणि आता ते अपूर्व डोके इथं नाही. त्यामुळे तिचं काय म्हणणं आहे नक्की काय घडलं होतं ते देखील एक गुढ आहे. परंतु ती मुलगी डिस्टर्ब होती असं या ताईने सांगितलं, कारण ही स्वतः तिच्या रूममध्ये होती आणि तिने एकदा तर सगळी तयारी केली होती आणि त्याच्या आधी पण हे केलं होतं आणि ती टेन्शनमध्ये कायम राहत होती असं यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे ही जी दुसरी बाजू आहे ती देखील आपण घेतलेली आहे. आता आपण जे गायकर सर आहेत या डोंबरे सरांचे पार्टनर, त्यांचं म्हणणं काय आहे, ते पोलीस स्टेशनमध्ये काय मॅटर झाला होता, नक्की काय घटना घडली होती ते देखील घेणार आहेत. आणि CCTV फुटेज असतील तर ते दाखवले पाहिजे सरांनी, गायकर सरांनी सुद्धा. ते जर ऑडिओ रेकॉर्डिंग असेल तर तो एक मोठा पुरावा होऊ शकतो. आपल्याला कोणालाही बदनाम करायचं नाही. ती मुलगी आता देवाघरी गेलेली आहे, तिची सुद्धा चारित्र्याचं काय होऊ नये अशी आपली अपेक्षा आहे. परंतु ह्या लोकांचं देखील म्हणणं आहे का त्या सरांवर विनाकारण ही कारवाई झालेली आहे आणि सर याच्यामध्ये निर्दोष आहे. तर पाहत राहा शिवाय न्यूज, आळेफाटा.